महिन्यात काय नियोजन केलं आपण? हे नौटंकी नाही ना. दोन वेळेवर लिकेज काढून राहिली आपली नगरपालिका. आमची बकरी द्या आज वेळेवर हे सगळं डिसाईड झालं नसतं. सर, आणि आता- लिकेजला 3 आणि 4 दिवस जर लागत असेल, पूर्व सूचना न देता तुम्ही जनतेला टेंडर पण बंद आहे आपले, काहीच नाही. लिकेजच काढून राहिले. पहिले पूर्व सूचना द्यायला पाहिजे होती. सर, आता लिकेजचा पण आपल्या काढले का नाही जास्त वेळेवर म्हणजे आपण फेब्रुवारीमध्ये मार्चमध्ये काढू शकत नव्हतो का? मग फरवरी मार्चमध्ये का नाही काढले? आणि फरवरी मार्चमध्ये जर आपण काढले असते तर आता हे असं नाही असते. जेव्हा पण काढलं होतं आपल्याला 4 दिवस पाणी हो, पुरवठा मान्य. आजही आपण काढले 4 दिवस पाणी पुरवठा बंद राहील आणि तेव्हाही जरी काढले असते जो वेळ लागणार आहे लागतो. पण सर आता ही परिस्थिती वेगळी आहे. उन्हाळ्याचा टाइम आहे, कुलर चालू आहे, पाण्याचा वापर जास्त होतो. सांडा कुडायचा मे आणि जून जास्त राहतो. फरवरीमध्ये कोणी कूलर वापरत नाही ना. पाण्याचा वापर जेव्हा फरवरीमध्ये नाही राहते किंवा मार्चमध्ये नाही राहते. आता बरोबरी कूलर आहे, पाण्याचा वापर तसा होतो, सांडा कुडाय वगैरे लागतात. म्हणजे पाण्याचा वापर जास्त होतो किंवा पाणी जास्त लागतं. पण हेच म्हणायचं की आता सध्याचा जो पिरियड आहे तो हा नाही केलं ते चांगलं केलं. त्याचबरोबर हा जर तुम्ही जर नियोजन केलं असतं, फरवरी मार्चमध्ये केलं असतं तर आता हे याला जावं नाही लागलं. हे मान्य आहे किंवा आताही केलं तर 4 दिवस जावले तेव्हाही झालं. पण दोन्ही तीव्रता वेगवेगळीच आहे. फरवरीमध्ये एवढी तीव्रता नसते की आता आहे. चांगलं तर त्यावेळेस कचरा काढणारे येत होते, सगळे येत होते. आणि आता तुम्ही सत्तेत जाऊन उपयोग काय तिथं? हे तर लोक आम्हाला बघून राहिले ना. चेतन कुमार तुम्ही अदरवाईज घेऊ नका. नाही सर, तुम्ही नाही काय सर. करतो विषय? सर, गाडीवर हेल्पर नाही, महिलांना त्रास होतो कचरा टाकायला, बरोबर आहे. त्याच्यानंतर आज नाली काढली 3-3, 4-4 दिवस कचरा उचलत नाही. ज्याला फोन केला की ज्यानं तो सुपरवायझर ठेवले, तो त्यानं त्याच्या हाताखाली ठेवले, तो त्याच्या हाताखाली असे 4 जणांना फोन करणं पडतात. मग ते आव म्हणतात नाही म्हणत आम्हाला नाही ही पद्धत आणि नाही. येतो म्हणतात आणि यायचं काम पण नाही राहत. येतच नाहीत ते. 5 दिवसानंतर आज पाडतो, दुपारी पाडतो, गाडी पंक्चर झाली, त्या गाडीत डिझेलच नाहीये, तो ड्रायव्हरला सुट्टीवर आहे. मग हे असे काय कारण आहे का रोज एक एक तुमच्यासारखे टाईप करायचं काही चुका करायच्या तसं काहीच नाही आमचं सरळ. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे सर्व नगरसेवक आपल्या मुख्याधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देण्याकरता आलो होतो की चिखली शहरात गेल्या 20 दिवसापासून पाणी पुरवठा नाही आहे आणि कुठेही पाणी नाही आहे. आणि आम्हाला असं सांगण्यात आलं होतं पहिल्यांदा की 2-3 दिवसात लिकेज काढल्या जातील आणि पाणी पुरवठा सुरळीत होईल. परंतु कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांनी हे लिकेज काढण्याचा प्रयत्न केला. हे लिकेज काढण्याची वेळ आता नव्हती, कारण मे आणि जून आहे. आपल्याला माहिती आहे की मान्सून हा 6-7 जूनला हा आपल्या महाराष्ट्रात येतो. परंतु त्यांनी त्याची तमा न बाळगता डायरेक्ट या मे महिन्यात एकदम 3rd वीकमध्ये आपण हे पाणी पुरवठ्याचं लिकेज काढण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे प्रचंड आमच्या जिजाऊनगर किंवा रावतोडी भागात वेळ आली होती की आता त्या दिवशी पाणी देणार होते, तर 21 दिवस झाले पाणी नाही आहे. आणि 21 दिवसापासून पाणी पुरवठ्यापासून हे आमचं प्रभाग क्रमांक 1 वंचित आहे. ही एक गंभीर बाब आहे. आपल्या चिखलीकर एवढे सगळे टॅक्स भरत असताना, सगळ्या गोष्टी करत असताना ही उपाययोजना आधी का केली नाही हे तर जाऊ द्या. अजून दुसरा प्रश्न आहे, आरोग्याचा प्रश्न आहे. आरोग्यावर सुद्धा आम्ही बोललेलो आहे. सगळ्या घंटागाड्या बंद आहेत, त्याच्यावर ड्रायव्हर नाहीत, त्याच्यावर आपलं हेल्पर नाहीत आणि कचरा काढला तर कोणी त्याचं उचलून देत नाही. ही पण परिस्थिती गंभीर आहे. या दोन्ही परिस्थितीबाबत आम्ही मुख्याधिकाऱ्यांना अवगत केलेलं आहे आणि शेवटचा इशारा दिलेला आहे की तुम्ही हे चांगलं काम करा, चिखलीकरांचा जीव नका घेऊ. आहे की नाही? आपण हे करू शकतो, कारण आता 5 महिने झाले आम्ही हे सगळं पाहत आहे. आम्ही चान्स दिलेला आहे सगळ्यांना सगळ्या गोष्टी करण्याचा. आणि आता पुन्हा एकदा त्यांना एक पूर्वसूचना म्हणून आम्ही एक निवेदन दिलं की आता तुम्ही ह्या पाणी पुरवठा योजना असो आणि आरोग्याबाबत असो, मला सांगा की साधं जिकडे तिकडे डास झालेले आहेत, परंतु फवारणी कुठे गेल्या, त्या मशीन्स कुठे गेल्या, त्या साफ करायच्या, बाकीच्या गाड्या कुठे गेल्या, काहीच दिसत नाही इथं सगळे आम्ही काल पाहिलं की 4-4:30 वाजता सगळ्या घंटागाड्या इथं उभ्या होत्या. या सगळ्या घंटागाड्या जर इथं उभ्या राहिल्या तर चिखलीमध्ये 60-70 हजार आपल्या लोकसंख्या आहे. आणि या लोकसंख्येसाठी दररोज किती कचरा नेण्याची व्यवस्था पाहिजे. आपण 10-12 घंटागाड्या, त्याच्यातल्या 5-6 घंटागाड्या बंदच असतात, सध्या पण उभे असतात. आणि त्याचं सगळं उभे आहेत, तुम्ही पहा तिकडे पण तुम्ही कॅमेरा करा. ह्या सगळ्या घंटागाड्या 4-4:30 तर पूर्ण ब्लॉक असतात. मग ह्या सगळ्या गोष्टीची नियोजन नगरपालिकेनं करणं अत्यंत आवश्यक आहे. या चिखलीकरांचा टॅक्सचा पैसा
हा चांगल्या कामासाठी लागला पाहिजे आणि आम्ही त्याचे चौकीदार नाही, आम्ही रक्षक आहे. चौकीदार वगैरे नाही, आम्ही रक्षक आहे. प्रत्येक एक पैशाचा हिशोब आम्ही तिथं घेऊ आणि प्रत्येकावर वॉच ठेवू आणि चिखली शहराचं नियोजन पाणी पुरवठा असो, आरोग्य असो, कोणते असो, पण हे चांगल्या प्रकारे झालं. निश्चित त्यांना सहकार्य करू. आम्ही कोणाच्याही विरोधात नाही आहे. पॉझिटिव्ह गोष्टी करण्यासाठी आम्ही नेहमी सदैव तयार आहे आणि आम्ही चांगल्या ताकदीनं पुन्हा त्यांच्या मागं उभंसुद्धा राहू. आणि आज आम्ही सर्वजण त्यासाठी झालो आहे की किती परीक्षा पाहाल तुम्ही आता या चिखलीच्या. कुठंच नाही असं 21 दिवस पाणी, एक महिना पाणी, म्हणजे काही आहे काय. आणि असं जर झालं तर एवढी मोठी आपली व्यवस्था आहे. या सगळ्या गोष्टी, या व्यवस्थेचं नियोजन फक्त मॅनेजमेंट झालं पाहिजे अशी आमची सार्थ अपेक्षा आहे. आणि निश्चित सांगतो त्याच्यात येशील. आम्ही रिमोट कंट्रोल सरकार इथं आहेच. चिखलीकरांना सर्वांना आश्वासित करू इच्छितो की कोणताही प्रॉब्लेम या संदर्भात असला तर निश्चित आम्हाला सांगा. आम्ही इथं या चांगल्या पद्धतीनं निश्चित हाताळू एवढं आश्वासित करतो.